खूप कमाल होतं कारण मी खरंच अशा एखाद्या भूमिकेसाठी थांबले होते, एखाद्या पॉवरफुल अशा कॅरेक्टरसाठी मी थांबले होते. फक्त काय झालं ना, 6-7 तास भिजलेलं असल्यामुळे नंतर मी जी काय कुडकुडायला लागले होते त्याला काही अर्थच होता, अशीच होते. तो जो सीन होता ड्राईव्ह करण्याचा तो थोडासा चीट केलेला आहे. मी नाही ड्राईव्ह केली ती गाडी, पण काय त्यांनी त्याचं वेगळंच परसिव्ह केलं आणि लोकांना वाटत होतं की काहीतरी डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी वगैरे गॅप घेतलाय किंवा काहीतरी. हा म्हणजे काही लिहित होते. म्हणजे मला असं झालं की अरे वाचा काय लिहिलंय, तिथे कॅप्शन आहे. ॲज अ कलाकार मला वाटतं माणूस पण, आणि माणूस म्हणून समृद्ध झाले तर कलाकार म्हणून मी समृद्ध होईल. माझ्या ट्रेनरच्या मदतीने मी बारीक झाले काफी, म्हणजे 5-1 किलो मी कमी केलं. नमस्कार, मी निकिता. लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अबीर गुलाल ही नवी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते येत्या 27 मेपासून, आणि याच निमित्ताने आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री गायत्री दातार माझ्यासोबत आहे. गायत्री, खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर तुझं दमदार आगमन होणार आहे, काय सांगशील? थँक्यू सो मच. आणि खूप एक्सायटेड आहे मी की पुन्हा एकदा एक नवीन मालिका घेऊन येते. अबीर गुलाल नावाची कलर्स मराठीवरती. आणि शुभ्रा जे कॅरेक्टर मी करते ते खूप वेगळं आहे. मी आत्तापर्यंत जे काय केले तर त्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आहे आणि मला तर खूप मजा येते. शुअर लोकांना बघायला सुद्धा नक्कीच मजा येते. त्या बात आहे. खरं तर आम्ही जेव्हा टीजर पाहिला तेव्हा ती स्टोरी खूप वेगळी आहे. म्हणजे दोन्ही मुली आल्याबद्दल आणि त्या अर्जी येतात आणि तुम्ही कुठेतरी जाऊन दोघी एंड ऑफ दी स्टोरी भेटता. सो ही सगळी स्टोरी खूप वेगळी होती आणि प्रेक्षकांना सुद्धा ते नाविन्य होतं. सो ते प्रकल्प कसं वाटलं? प्रोमो शूट करताना खूप मजा आलीच, पण येस, जसं प्रोमोमध्ये दाखवलं आहे की 2 मुलींची नशिबं बदलतात, अदला बदल होते तेव्हा, आणि एकमेकींमध्ये गुंततात. तर ह्या गुंतलेल्या नशिबांचा गुंतलेला खेळ आहे अबीर गुलाल म्हणजे. तर पुढे जाऊन हा गुंता अजून वाढतो का सुटतो, मागस्त आल्यामुळे अजून काय होतं. सो हे सगळं बघण्यासाठी आय एम शुअर तुम्हाला अबीर गुलाल बघावी लागेल कलर्स मराठीवरती रोज रात्री 8:30 वाजता 27 मेपासून. आता म्हणतो ना आपण गायत्रीला सतत बबली अशा गोडगोड भूमिकांमध्ये पाहिजे. याच्या टीजरमध्ये गायत्री गाडीचा दरवाजा आपटते, रागावते. सो हे सगळं करतानासाठी कसं होतं? खूप कमाल होतं कारण मी खरंच अशा एखाद्या भूमिकेसाठी थांबले होते, एखाद्या पॉवरफुल अशा कॅरेक्टरसाठी मी थांबले होते. आणि शुभ्राच्या रूपाने मला कलर्स मराठीमुळे, केदार सरांमुळे, सुगंधाताईमुळे, सोजवणमुळे मला हे कॅरेक्टर साकारता येत आहे. आणि आय फील व्हेरी लकी कारण इतकं पॉवरफुल कॅरेक्टर खूप कमी वेळात करायला मिळतं. शुभ्रा ही खूप कॉन्फिडंट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिला सगळं स्वतःच्या मनासारखं लागतं. इट्स माय वे ऑर द हायवे असं आहे शुभ्राचं. अतिशय पॅम्पर्ड आणि श्रीमंत घरात ती वाढलेली आहे, खूप लाडावलेली आहे, आईवडिलांची लाडकी आहे. त्यामुळे असं एक वेगळं कॅरेक्टर मी केलेलं नाही आतापर्यंत. त्यामुळे मला तर खूप चॅलेंजिंग पण वाटतं आणि त्याच्यामुळे मला खूप मजासुद्धा येते. दमदार टीम आहे, अक्षय आहे, पुण्यात सगळे आणि पायल वगैरे सगळीच आहे. सो टीम बरोबर काम करताना अनुभव कसा आहे? खरंच खूप फन टीम आहे. पायल पण, अक्षयसुद्धा, आणि ओव्हरऑलच आमच्या सगळ्या सेटवरचं वाचून सगळेच को ॲक्टर्स, आमचे आईवडील म्हणा, आणि खूप मोठी कास्ट आहे आमची. म्हणजे आम्ही तिघं आहोत, आमच्या तिघांच्या फॅमिलीज आहेत. त्याच्यानंतर माझ्या ऑफिसमधला स्टाफ आहे, हे जिथे काम करतात तिथली लोकं आहेत. सो असं एक खूप ह्यूज कास्ट आहे या शोची. त्याच्यामुळे तितकीच छान एनर्जीसुद्धा आहे, जास्त एनर्जीसुद्धा आहे. आणि सगळेच म्हणजे आमची अख्खी डिरेक्शन टीम, कॅमेरा टीम, DOP आम्ही सगळे खूप एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी काम करतो आहे. आणि आय एम शुअर की हा ॲटिट्यूड तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती बघायला नक्की आवडेल. नक्कीच ती बॉन्डिंग आम्हाला पाहायला आवडेल. आम्ही जेव्हा टीजर पाहिला त्याच्यात ती पूर्ण भिजली होती, आणि बरेचदा असं असतं की कलाकारांना आपण जेव्हा भिजतो आणि म्हणजे अशा बऱ्याच सिच्युएशन्स असतात तेव्हा काम करताना ते टॅकल करावं लागतं. सो त्या सिच्युएशनला तू कसं टॅकल केलं होतं? टॅकल करण्यापेक्षा आय फील मी एन्जॉय केलं. कारण सध्या खूपच गरमी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आत्ता 2 मिनटापूर्वी एक आम्ही 5 मिनटं बाहेर उभे होतो, तर अक्षरशः माझे केसही ओले झाले, इतकी गरमी आहे. तर ह्या अशा वातावरणामध्ये पावसात भिजायला मिळालं मला. आणि मला जेव्हा कळलं ना की कॉन्सेप्ट असा आहे प्रोमोचा, तेव्हाच मी खरं खूप एक्साइट झालं की वाह, मस्त भिजायला मिळणार. आणि फक्त काय झालं ना, 6-7 तास भिजलेलं असल्यामुळे नंतर मी जी काय कुडकुडायला लागले होते त्याला काही अर्थच होता, अशीच होते मी कंटिन्युअसली. मग नंतर सगळं शूट झाल्यानंतर व्हॅनिटीमध्ये जाऊन हेअर दीदींनी माझ्या अंगावरती गरम हवा मारली
आपलं हेअर ड्रायर असतो त्याच्याने, मग जाऊन मला कुठेतरी बरं वाटलं. साधारण किती टेक झाले असेल तरी त्या सीनचे वगैरे? सो टेकपेक्षा ना आपण खूप वेगवेगळ्या अँगल्स ते शूट करत असतो. काही सीन ट्रीटमेंटचे असतात, बेसिक शॉट्स तर असतातच, मास्टर मेड क्लोज हे असतात, ओएस असतो परत वडिलांबरोबर, तसं काय काय होतं. ट्रीटमेंटवाले शॉट्स पण होते आणि अपार्ट फ्रॉम दॅट मग थोडा ह्याच्यात पण वेळ जातो, सेटअप वेगवेगळ्या लाईटिंग चेंज साठी वेळ जातो. सो ह्या सगळ्याच्या या पूर्ण प्रोसेसच्या दरम्यान मी ओलीच होते, बाकी सगळे सुकलेले होते. त्यामुळे तुला त्या ह्याच्यात दाखवलं की तू ड्रायव्हिंग करून बाहेर आल्यास, पण खऱ्याच्या तू ड्राईव्ह करत नाही, लेफ्ट राईट कन्फ्युजन आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? अरे बापरे, ते कळलं नाही का सगळ्यांना. सो मी ते पॅसेंजर प्रिन्सेस आहे रिअल लाईफमध्ये, आणि म्हणजे तसं मी शिकली आहे ड्रायव्हिंग. पण काय आहे ना, मी ड्राईव्ह करायला लागले की फक्त मला वाटतं की मला ड्राईव्ह करता येतं, रस्त्यावरच्या इतर लोकांना नाही वाटत नाही की मला ड्राईव्ह करता येतं, त्याच्यामुळे मग मी नाही करत ड्राईव्ह. सो तो जो सीन होता ड्राईव्ह करण्याचा, तो थोडासा चीट केलेला आहे. मी नाही ड्राईव्ह केली ती गाडी. ओके. त्यामध्ये याच्याआधी तू हिंदी मालिकेत सुद्धा काम केलं आहे आणि आधी सुबोध भावे सरांसोबत काम केलं आहे. सुबोध सरांना तू मिस करते असतं? ऑफकोर्स मिस करते असं नाही म्हणणार, पण येस, सुबोधाबरोबर काम करण्याचा अनुभव हा कायम माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. तो शो माझ्यासाठी खूप कायम, आयुष्यभर मी कितीही काम केलं तरी तो शो आणि तो अनुभव माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल असणार आहे. कारण मला आठवते मी 4th स्टँडर्डमध्ये असताना तो आमच्या शाळेत आलेला, आणि त्याच्यानंतर माझं पहिलं काम त्याच्याबरोबर असावं, इतका मोठा योगायोग असं एक फिल्मीच झाला होता तो. तर तो अनुभव माझ्यासाठी कायम स्पेशल असणार. त्यामध्ये मागे इंस्टाग्रामवर तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक कोर्स आहे तू करत होतीस आणि त्याच्यात तू मागे रडत होतीस, म्हणजे ती व्यक्ती होती आहे तुझे वेगळे. पण तो काय होता एक्झॅक्टली कोर्स? म्हणजे बऱ्याच जणांनी कमेंट केली की गायत्री दातार ही मराठीतली अभिनेत्री. सो नेमका तो कोर्स काय होता? तो आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स नव्हता तर त्याच्यानंतर ना मी ते क्लॅरिफाय करायला म्हणून माझ्या पण अकाउंटवरनं मी एक रील टाकलं होतं. सो ना मी ह्या दरम्यान काही गेल्या 1-2 वर्षांमध्ये स्वतःला ॲज अन ॲक्ट्रेस अपग्रेड करायला म्हणून मी भरपूर ॲक्टिंगचे वर्कशॉप्स करत होते. तर त्याच्यामधलं एक वर्कशॉप होतं आदिशक्ती नावाचं, जे पॉंडिचेरीला घडतं, आणि त्यामध्ये तुमचे वेगवेगळे इमोशन्स बाहेर कसे आणायचे ॲज अन ॲक्टर, वेगवेगळे श्वासांचे प्रकार वापरून, की असा श्वास घेतलात की हे इमोशन येतं, ह्याचं मिक्स केलं की हे इमोशन येतं. सो त्या गोष्टीचा आमचा तो एक्झरसाइज चालला होता आणि त्याचा व्हिडिओ माझ्या एका कोर्समेटनी टाकला होता, ज्याच्यात मागे मी दिसत होते. आणि इंटरनेटवरच्या लोकांना तिने खाली कॅप्शनही लिहिलं होतं काय आहे त्याचं, पण काय त्यांनी त्याचं वेगळंच परसिव्ह केलं आणि लोकांना वाटत होतं की काहीतरी डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी वगैरे गॅप घेतलाय किंवा काहीतरी. हा, म्हणजे काही लिहित होते. म्हणजे मला असं झालं की अरे वाचा काय लिहिलंय, तिथे कॅप्शन आहे. तर तो अत्यंत उत्तम असा वर्कशॉप होता आणि ॲज अन ॲक्टर 10 दिवसांचा वर्कशॉप असतो तो तिथेच राहण्याचा. तर ॲज अन ॲक्टर मला खरं तर माझे गुरु मिळाले तिकडे आणि ॲक्टिंगचे गुरु मला खरोखर मिळाले आणि दिशा मिळाली. आणि आय एम शुअर की म्हणजे आता जसे मी पुढचे प्रोजेक्ट्स करेन लोकांना खरंच फरक दिसेल माझ्या कामामध्ये. त्याच्यामुळे अर्थातच कलाकार म्हणून परिपूर्ण होण्यासाठी तो कोर्स होता. या व्यतिरिक्त तू कलाकार म्हणून परिपूर्ण होण्यासाठी आणखीन काय काय वेगवेगळ्या गोष्टी करत असते? सो माझ्या मते वाचन आणि वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेणं. जसं मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की ट्रॅव्हल केल्यामुळे माणूस खूप समृद्ध बनतो. आणि आय मेक शुअर की मी जिथे कुठे ट्रॅव्हल करते ना तिथे लोकल गोष्टी खायच्या, लोकल लोकांशी बोलायचं, त्याच्यानंतर छोट्या छोट्या तिथल्या जागांमध्ये जाऊन जेवायचं. पॉश हॉटेलमध्ये तर आपण इकडेही जेवू शकतो, पण तिथला जर तुम्हाला एसेन्स समजून घ्यायचा असेल ना तर तिथे तिथल्या लोकल गोष्टी केल्या पाहिजेत. सो ॲज अ कलाकार मला वाटतं माणूस पण, आणि माणूस म्हणून समृद्ध झाले तर कलाकार म्हणून मी समृद्ध होईल. तर ट्रॅव्हलनी आय फील मला खूप असं छान वाटतं. अपार्ट फ्रॉम दॅट एक स्वतःच्या बॉडीची, आवाजाची, ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी जिम करणं, पाणी पिणं, वेळेवर झोपणं, एक रुटीन फॉलो करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सो त्या तर आपण सगळेच करतो. काय म्हणतात बॅक टू द सिरियल, जेव्हा शुभ्रा कॅरेक्टर तुझ्याकडे आला, सो तुला डिटेलिंग मिळालं, सो काय काय तू स्वतःसाठी प्रिपेअर केला तर तू जसं म्हणालीस की जिम घेते किंवा वेळेवर आपण शेड्यूल सेट करतो, सो त्याच्यासाठी तू काय प्रिपरेशन्स केलं?
सो खूप सारे प्रिपरेशन्स केले मी. मला जेव्हा हे कळलं तेव्हा साधारण की माझं जेव्हा फायनल झालं त्याच्यानंतर माझ्याकडे एक महिना होता आता. आणि मी थोडीशी जाड झाले होते ते मधल्या काळामध्ये. तर मला असं वाटलं की नाही, ह्या कॅरेक्टरसाठी मला कारण ज्या प्रकारचे कपडे आहेत, ज्या प्रकारचा माझा लुक आहे, तर मी जराशी बारीक झाले तर मी बेटर दिसीन. अजून बारीकपेक्षा थोडी फिट झाले तर अजून छान दिसीन मी. सो मी माझ्या ट्रेनरच्या मदतीने मी बारीक झाले काफी, म्हणजे 5-1 किलो मी कमी केलं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट शुभ्रा हे कॅरेक्टर ना काय म्हणतात, मी अशा प्रकारचं कधी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी शुभ्रासाठी एक स्वतःची स्टोरी बनवली की मग शुभ्रा लहानपणी असताना कशी असेल, मग कॉलेजमध्ये असताना कशी असेल, मग ती मोठी कशी झाली असेल, आणि मग हे सगळं असं झाल्यामुळे ती आता आज जाऊन अशी वागते. तर हे स्वतःसाठी कॅरेक्टर वर्क किंवा कॅरेक्टर लिहिणं हे केदार सरांनी सुद्धा सांगितलं होतं आम्हाला करायला. आणि मी पण हे प्रत्येक कॅरेक्टर करायच्या आधी प्रयत्न करते करायचा. सो ते करणं वॉज ऑल्सो अ पार्ट ऑफ माय कॅरेक्टर वर्क बिफोर द शो स्टार्ट. दादा तर प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? दादा एवढंच सांगायला आवडेल की सगळ्यात पहिले तर थँक्यू तुम्ही आजवर माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी, आणि प्रोमोला जे काय तुम्ही प्रेम दाखवलं आहेत आमच्या सगळ्यांवरती त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. आणि आय एम शुअर 27 मेपासून संध्याकाळी 8:30 वाजता कलर्स मराठीवरती अबीर गुलाल हा आमचा नवीन शो येतोय, तो सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे. त्याच्यामुळे असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा अबीर गुलाल. खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.